हे प्युअरली पॅलेट फायर गॅसिफायर आहे. याच्यामध्ये आपण ॲट अ टाईम 2 शेगड्या चालू शकतो. जे आपण बर्नर जे असतात पॅलेट बर्नर, त्याच्यामध्ये आपल्याला 1050 वगैरे टेम्परेचर मिळतं. याच्यामध्ये आता हे जे सध्या टेम्परेचर आहे हे 1550च्या वर आहे हे 2. आणि प्युअरली याच्यामध्ये कुठं राख वगैरे याच्यात काही निघत नाही. ठीक आहे. ह्या 2 असे आपण 2, 3, 4 जे काही बर्नर शेगड्या लागतात ते आपण याच्यापासून करू शकतो, याला जोडू शकतो. ह्या 2 समजा आपण भाजी करण्यासाठी किंवा काही तळण्यासाठी वगैरे आपण याचा वापर करू शकतो. आणि सेकंड आहे, ही एक सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण चपात्या करायचे जरी केलं आपण याच्यावर, आपण याच्यात चपात्या करायची सिस्टीम करू शकतो. याला जर लागलं तेवढं त्याला लांब करू शकतो. आणि हे सगळं जे आहे तर हे पॅलेट्सवर चालतं आहे. हा गॅसिफायर आहे. थोडं आता ते लिकेज आहे, 1-2 दिवसात हे लिकेज वगैरे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सध्या याचं फॅनची स्पीड थोडी कमी केलेली आहे, कंटिन्यू चालू आहे. जसं वाटेल तसं याची आपण फॅनची स्पीड वगैरे याची कमी जास्त करू शकतो. रेग्युलेटरचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर रेग्युलेटर चालू झालं हे व्यवस्थित चालणार सगळं. याच्यामधनं वरनं पॅलेट फिडिंग करायचे. पॅलेट फिडिंग केले, आता हे कंटिन्यू टाईप आहे. तुम्ही याला 12 तास 24 तास काय चालवायचं चालू शकतो. याच्यामध्ये पॅलेट फिडिंगचं आहे. तो हे खोललं की पॅलेट खाली पडतं आणि ते कंटिन्यू चालू राहतं. हे त्याच्यासाठी एक ब्लोअर दिलेला आहे. आणि सगळं तार वगैरे काढायचे सगळे सिस्टीम त्याच्यामध्ये आपण ते ॲड केलं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठंही राखेचा एक कणसुद्धा तुम्हाला दिसणार नाही, अशी ही सिस्टीम आहे. आता हे सध्या 2 बर्नर बसवले, आपण याला 4-5 काय लागतं ते करू शकतो. आणि याची स्पीड जी आहे ते आपण स्पीड पण वाढवू शकतो, असं आहे. आता हे बघा तुम्ही किती सुंदर छोटा जाळ निघतो आहे. मसाला डोसा करण्यासाठी जे हे असतं ना, प्लेट असते, त्या प्लेट ह्याच्यावर जर ठेवली तर मसाला डोसा पण फार सुंदर होतो, असं आहे. ह्यासाठी आपण एक सिस्टीम केलेली आहे.